फोन झाला की बसण्यासाठी बसकर पट्ट्या पाहिजे. ते मुंबईला, मुंबईमधून बसकर पट्ट्या त्यांनी पाठवल्या. पहाटे 5-5:30 वाजता त्या अवसरी फाट्यावरती पोहोच झाल्या. म्हणजे इच्छाशक्ती कशी असावी तर ती अशी असावी, म्हणजे सर्वांना जे आसन बसायला मिळाले ना ते आसन त्यांनी मुंबईवरून पाठवून दिले आणि पहाटे 5-5:30 दरम्यान ते अवसरी फाट्यावरती पोहोच झाले आणि या ठिकाणी आपल्याला ते बसायला मिळाले आहे. म्हणजे भक्ती जी आहे त्यांची मोठी यायला जमलं नाही, परंतु आसन या ठिकाणी सर्वांना बसण्यासाठी मिळाले आहे. म्हणजे दृढ इच्छाशक्ती जर असेल तर माणूस कुठूनही कसाही येऊ शकतो. आज कोणाचं अचानक ठरलं इथं बसले, कोणाचं ठरून आले नाही, याचा अर्थ भगवंत जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची सेवा करण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जर मनातून जर इच्छा असेल तर अचानक सुद्धा हा लाभ मिळतो आणि ठरवलं असलं तर तो लाभ मिळत नाही. कारण बरेच जणांनी आधी बुकिंग केलं होतं आणि ते काल कॅन्सल झाले. काहींचं कॅन्सल झालं, त्यांचं कारण होतं का त्यांना सुतक पडलं, घरात आजी असू झाली आणि यांचा अचानक लाभ मिळाला. म्हणजे हा लाभ कोणाच्याही भाग्यात तसा नाहीये. भगवंताचं बोलून आला तर लगेच पटकन त्याच्या सेवेसाठी आपण लवकर हजर होतो, पण इच्छा दृढ शक्ती मनामध्ये पाहिजे. त्यामुळे इच्छा शक्ती मजबूत असावी लागते आणि बजरंग बलीच्या चरणी जर आपण जर आपली इच्छा शक्ती वाढली तर निश्चितच आपल्याला आपल्या कर्माची फळं चांगली मिळणार आहेत. आता हा उपकार घ्यायचा आहे.